महामार्गाच्या रस्त्याची चौकशी करण्याची शिंदे सेनेच्या जिल्हा प्रमुखांची मागणी। NHAच्या प्रोजेक्ट अधिकाऱ्यावर कारवाई करा, भूमिपुत्र संघटनेची मागणी। मुंबई अहमदाबाद महामार्ग नेहमीच वाहतूक कोंडी असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी आणि विविध संघटनांनी या रस्त्याच्या कामाची ऑडिट करून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। बुधवारी वाहतूक कोंडीमध्ये अडकलेला 1.5 वर्ष बाळाचा दुर्दैवी अंत झाला। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर दौरा आखला होता। त्यानंतर प्रशासन आणि पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आणि मुंबई अहमदाबाद महामार्ग सुरळीत सुरू झाला। एखादे मंत्री नेते येणार असतील तर वाहतूक सुरळीत होते, मग एरवी इतर वेळी वाहतूक सुरळीत का होत नाही, असा सवाल येथील जनता विचारत आहे। जोपर्यंत खड्डे बुजवले जाणार नाही तोपर्यंत टोल भरू नका, असे आवाहन करण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट, सिंधु प्रभात, वसई। वसई से थाने रोज ट्रैवल करता हूँ। पिछले 6 महीने से ये हालत है कि 3 महीने में आपको 3 घंटा, 2.5 घंटा, 4 घंटे ऐसे लगते हैं। रोज ऑफिस का हाफ डे में पहुँचते हैं, बॉस मानते नहीं है, नौकरी से निकालने का हालत हो गया है। अभी इतना गड्ढा पड़ा है, आदमी परेशान हो गया। पिछले भी इंसिडेंट हुआ है, एक बच्चा मर गया 4-5 घंटे फंस करके, न्यूज़पेपर में भी आया है, आपने सुना होगा। तो ऐसे पिछले 3 महीने से यही हालत है ये रोड का। किसको जिम्मेदार ठहरा? पूरा रोड प्रशासन, NHA है, 100% इसमें है कि रोड जो बना है, कंस्ट्रक्शन क्वालिटी इतना घटिया है। हम लोग फोन कर करके उनके जो नंबर है कस्टमर केयर का नंबर में, उनको यही नहीं पता कि NH48 है किधर। हमने कम से कम 10 बार कंप्लेन उनको फोन किया लास्ट 1 ईयर में। उसके बाद आप जब घोरबंदर से जाते हैं, ये घाट का पूरा ट्रैफिक कम से कम 2.5 घंटा, 3 घंटा सब ऐसे ही लगे। मैंने 3 घंटा जाने, 3 घंटा आने, 6 घंटे में हम लोग घर पहुंचते हैं। 8 घंटा का जॉब यानी 12, आज 19-20 घंटे का हम लोग का वर्किंग आवर है। पिछले 3 महीने से ये हालत है, जब से बारिश चालू हुआ है। डेली ट्रॅव्हलिंग जवळजवळ 10 वर्ष झाली मी इथून ट्रॅव्हलिंग करतोय, पण या रोडला एवढा वैतागलोय ना की अक्षरशः आम्हाला जायला ऑफिसला जवळजवळ 5 तास लागतात आणि ऑफिसला आम्ही टाइम टू टाइम पोहोचत नाहीये। तर गव्हर्नमेंटने काहीतरी करावं या रोडसाठी, ही एक म्हणजे आमची विनंती आहे। जवळजवळ आम्ही NH48 ला पण बरेच कंप्लीट केलेले आहेत, पण त्याचं काही सोल्युशन निघतच नाही। लास्ट गुरुवारी जवळजवळ मला ठाण्यावरून मी 7 वाजता निघालेलो, त्या घोडबंदर म्हणजे घरी जायला जवळजवळ 5 तास लागले, 12 वाजता रात्री पोहोचलो। हे डेलीचा प्रॉब्लेम झालेला आहे। त्या घाटामध्ये पण तेच प्रॉब्लेम झालेला आहे। घाटामध्ये दररोजचे आम्हाला जायला 1.5 म्हणजे अर्धा तास दररोज घाटामध्ये लागतो, तो जो गायमुखचा घाट आहे तिथे। तर ह्याच्यावरती काहीतरी गव्हर्नमेंटने काहीतरी सोल्युशन काढावं। हा जो रस्ता आहे पहिला डांबरीकरण होता आणि सिमेंट काँक्रीट, कोणता रस्ता चांगला आहे? सिमेंट काँक्रीकरण, हा जो सिमेंट काँक्रीकरण चांगला होता, पण हा जो RCC रोड जो बनवलेला आहे या 2 वर्षामध्ये 6 महिने पण चालले नाही, त्या रोडला पण खड्डे पडलेले आहेत। कंस्ट्रक्शन क्वालिटी एवढी बेकार वापरली आहे की विचारू नका, एकदम घटिया क्वालिटी वापरलेली आहे। त्या रोडला खड्डे पडलेले आहेत आणि ह्या रोडला पण असंच होतं आम्हाला दररोजचं। जवळजवळ अर्धा 2-3 तास कधी या रोडला आम्ही बसतो। तर याच्यावरती लास्ट 3 महिन्यापासून हेच प्रॉब्लेम चालू आहे। काय सांगाल? नितीन गडकरींचं नाव आहे, नितीन गडकरींना काय मेसेज? नितीन गडकरींना तेच सांगणार, नितीन गडकरी तेच बोलत आहेत की आम्ही एक वेळ या रोडला तुम्ही या, म्हणजे आपला NH48 रोडला एक वेळ व्हिजिट करा आणि तुम्ही हा रोड जो आहे ना तो बघा, एक वेळ येऊन या रोडनी जाण्याचं म्हणजे वसई टू ठाणा जरा प्रवास करा, मग तुम्हाला कळेल। गाडीमध्ये तुम्ही जाता फॉर्च्युनर मध्ये वगैरे, त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच कळत नाही, पण सर्वसामान्य माणसांची काय अवस्था होते आम्हाला, आम्ही डेली ठाणे वसईकर आम्हाला माहित पडते। आज मी सकाळी वसईहून इकडे येताना 23 मिनिटात आलो आणि वसईहून रोज इकडे फाउंटन पण यायला 4 तास लागतात। म्हणजे प्रशासनाने मनात आणलं तर काय होतं याचं उदाहरण आहे। रस्ते खराब आहेत, निसर्गाची साथ नसल्यामुळे काही पॅच करता येत नाही, पण याच्यामध्ये शासनाचा निर्णय आहे की रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वाहन अवजड अलाव आहे, नंतर बंद आहे। असं असताना सुद्धा वाहतूक शाखा ज्यांच्याकडे नियंत्रण आहे किंवा स्थानिक पोलीस प्रशासन असेल, हे जाणून बुजून याला दुर्लक्ष करतात आणि ते अधिकारी दुर्लक्ष करतात, पण त्यांचे नोडल ऑफिसर सुद्धा न बघल्यासारखं करतात। त्याच्यामुळे महिन्याला या वसई तालुक्याच्या महामार्गावर 50 लोकांचा मृत्यू होतोय आणि माझी अशी मागणी आहे की ह्याला जबाबदार असण्यावरती कारवाई झाली पाहिजे। हा जो पूर्वीचा रस्ता होता तो डांबरीकरण होता, पण कधी ट्रॅफिक झाल्याचा आता ऐकत नाही, परंतु हा जेव्हा काँक्रीटीकरण आहे ना त्याच्यामुळे
फास्ट वाहतूक व्हायला पाहिजे, त्याच्या उलट झालेलं आहे. कोणाला जबाबदार मानता आणि काय कारवाई माझी तर असं मागणी आहे की या रस्त्याचाच ऑडिट झालं पाहिजे. तर नुसती ऑडिट नाही झालं पाहिजे. आता वसईमध्ये ईडी म्हणजे आता मी बोललो तर तुम्हाला पटणार नाही, तर या महामार्ग म्हणजे आपला फाउंटन पासून ते तलासरी या महामार्गाच्या वरती जे काही हजारो कोटी रुपये चालले आणि जनतेच्या जीवाशी खेळलं जातं, तर याची चौकशी झाली पाहिजे. काय सांगाल या ठिकाणी ज्यांची बळी गेले त्यांच्या वारसांना जे आपण मुआवजा देतो, मदत करतो, आर्थिक मदत ठेकेदाराच्या याच्यातून व्हायला पाहिजे, काय सांगाल? त्या ठेकेदारांवरती तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखलच झाला पाहिजे आणि त्यांची जी काही रक्कम शासनाकडे असते, केंद्र सरकारकडे असते, त्याच्यामधनं त्यांना भरपाई दिली गेली पाहिजे.